राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे नमस्कार मित्रांनो, राधे कृष्ण. आता आपण सकाळचा वर्कआउट चालू केले. आजचा दुसरा दिवस आहे. पाणी पिल्यानंतर लुजलिंग केलं. लुजलिंग झाल्यानंतर हळूहळू वर्कआउट. लुजलिंगमध्ये हा व्यायामचा प्रकार नाही, आपलं शरीर फक्त मोकळं झालं पाहिजे ह्या अर्थाने आपण लुजलिंग करायचं असतं. एकदम क्रॅम्प आलेले असतात किंवा काय असतात, ते क्रॅम्प येऊ नयेत म्हणून लुजलिंग असतं. आणि कालचा वर्कआउटचा थकावा जावा म्हणून सुरुवातीला स्टार्टिंगला कधी पण कुठलाही व्यायाम करताना पहिल्यांदा लुजलिंग करायचं असतं. त्यासाठी लुजलिंग महत्त्वाचं. आणि मी सगळ्यात पहिलं लुजलिंग करतो. ह्याच्यानंतर आपण आपला फोकस आहे ह्या वर्कआउटवर. हात असं हे घेऊन असं उलटा, एक हात सरळ एक हात उलटा. शक्यतो कोणाला जमत नाही, आणि ज्याला जमतं ते एकदम एक्सपर्टच असतील. नंतर आपण केलं सगळं लुजलिंग केलं. नंतर नेक रोटेशन केलं. नेक रोटेशनमध्ये एकदम मानाच्या सगळ्या मोकळ्या होऊन जातात. नंतर आपण जोर काढायला सुरुवात केली. आजचा जोर कुठला आहे आपला? चला, आजचा जोर रामदंडापासून सुरुवात केली आपण. रामदंड मारायला सुरुवात केली. चला, रामदंडाची सुरुवात केली आपण. रामदंड मारला. त्याच्यानंतर रामदंडाचे काहीतरी 2 सेट मारले. या व्यायामाचा खूप उपयोग आहे. विंग्स सुधारतात त्यांनी. त्याच्यानंतर आपण स्ट्रेच केलं थोडंसं शरीर. रामदंडाला ताकद जास्ती लागते, जास्ती सरळ जायचं परत रिवर्स यायचं, ह्यासाठी एकदम ताकद लागते. त्यासाठी आपण परत लुजलिंग केली. नंतर सूर्यनमस्कार केला. सूर्यनमस्कार जनरली 20 काढायला सुरुवात केली. आता हळूहळू वाढवत जायचं. एकदम सुरुवातीला केली होती 5, आता काहीतरी 20 सूर्यनमस्कार काढलेले आहेत. असे हळूहळू वाढवायचे. आणि जेवढं काढता येईल तेवढं काढायचे. नंतर परत बॉडी स्ट्रेच केली. खरं सांगू काय, एकदम आपला नॅचरल व्यायाम आहे ना, ते नॅचरलच असते. एकदा तब्येत झाली त्याचा नाद कोणी करायचा नाही, असं आहे. आता आपण हे स्टमकसाठी व्यायाम करतो आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला आहे ना, आत्ताच्या काळात आहे ना, पोटवाढीचं जास्तीत त्रास व्हायला लागला आहे. आणि पाहू शकताय, मी एकेकाळचा माझं 6 पॅक होता. आता बघायला गेलं तर 1च पॅक राहिलं आहे. 1च पॅक आहे. त्यासाठी स्टमकचा व्यायाम करायचा. नंतर हा पण व्यायाम खूप चांगला आहे. आणि एकदम स्टमकला ताण येतो आहे. एकदम स्ट्रेच बॉडी होते आणि कट्स वगैरे पडतात. 6 पॅकसाठी एकदम वेगळी हा 2-3 व्यायाम पाठीमागचे. नंतर हा पण 6 पॅकसाठीच आहे, स्टमकसाठीच आहे. डिरी एकदम कमी होऊन जाते, पोट एकदम कमी होत आहे. आणि फक्त हे एकदम करताना एकदम जास्ती नाही करायचं, थोडं करायचं. नंतर आपण योगासनाला घेतलं. आता योगासन करतो आहे. योगासनामध्ये पहिल्यांदा दीर्घ श्वसन करतो. दीर्घ श्वसन करताना एकदम श्वास घ्यायचा, थोडा वेळ थांबवायचा, परत सोडायचा. परत सोडल्यानंतर थोडा वेळ थांबायचा, परत घ्यायचा, असं करायचं असतं. नंतर आपण अनुलोम विलोम केलं. डाव्या नाकाने घेतला, उजव्या नाकाने सोडला, उजव्या नाकाने घेतला, डाव्या नाकाने सोडला. ह्याचं खूप उपयोग आहेत. असे
मेडिटेशनसाठी खूप उपयोग आणि एक अलग कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे शक्यतो प्राणायाम हे केलंच पाहिजे. 50च्या पुढं 55च्या पुढं तर प्राणायाम कमीत कमी तरी प्राणायाम झाले पाहिजेत. त्याच्यानंतर आपण ओमकार घेतला. ओमकाराचा उपयोग भरपूर आहेत मित्रांनो, भरपूर. ओमकार केल्यानंतर सगळं संपूर्ण शरीर आपलं व्हायब्रेट होऊन जातं. दीर्घ श्वास खोल आतमध्ये घ्यायचा, नंतर एकदम सगळा श्वास आत घ्यायचा, नंतर असं ओमकार करत सोडून द्यायचा. सगळं संपूर्ण शरीर व्हायब्रेट होत असतं. तुम्हाला माहितीसाठी तुमचं कान असं बंद करा आणि ओम म्हणा, बघा सगळं तुम्हाला जाणून येईल. त्याच्यानंतर आपण थोडंसं बाहेर गेलो, बंद केलं व्यायाम आणि नंतर वॉकिंगसाठी फुलं तोडायसाठी बाहेर जात होतो. त्यावेळेस आपलं चला म्हटलं, एक आमच्या दारात एक साधी गाय आहे, त्या साधी गायचं थोडंसं सेवा केली. तिला साध्या गायीच्या अंगावर हात फिरवल्यावरती आपल्या हार्ट रेट पण एकदम सुरळीत होतात. लक्षात ठेवा, फक्त त्यांची सेवा जरी केली, गोंजारलं तरी पण एकदम शरीर मजबूत होऊन जातं. त्यांची सेवा करणं म्हणजे भाग्यवंताचंच काम आहे. आणि त्यासाठी मित्रांनो, साधी गाय ही आपल्या घरासमोर पाहिजे. आता सिटीमध्ये राहतात, त्यांचं थोडंसं हे आहे, बायांना मारू शकत साधी गाय पाहिजेच. साध्या गायचं खून पण चांगलं, साध्या गायची कालवड पण चांगली. त्यानंतर आपण थोडंसं वॉकिंग केलं. वॉकिंग केल्यानंतर थोडंसं लोकेशन बघू शकता. हे आमच्या गावाकडलं लोकेशन आहे. आमच्या रानात जायचा एक मार्ग आहे. चला, ठीक आहे. जय श्रीराम. आमचीच गाडी. चला मित्रांनो, आता थोडंसं वॉकिंग केलं पाहिजे, कारण संध्याकाळचा वेळ भेटतोय नाही भेटत, पण संध्याकाळचं पण वॉकिंग करावंच लागते. सकाळ सकाळ आम्हाला फुलं तोडावे लागतात. जे पाहू शकता तुम्ही व्ह्यूज. सकाळचं सूर्यनारायणाची पूजा ही केलीच पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं करा. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करा. अजूनही सांगतो, काय मंडळी अशी आहेत, त्यांनी अजूनपर्यंत सूर्य उगवलेला बघितलेला नाहीत, असे आहेत. त्यामुळं शक्यतो सकाळचं सूर्यप्रकाश घेत जा. कमीत कमी उन्हाला जात जा. आमच्या रानात आलं, आता तिथून फुलं तोडून घ्यायची. पाहू शकता सर, जेवढं आपण निसर्गाशी जोडलं जाऊ त्याचा डबल फायदा आहे आपला. आपण काय करतो आता, आपली बिझी लाईफस्टाईल सगळी बिझी झाली. आपण त्याच गोष्टी रोज करून आहे आपल्या शरीराची सगळी वाट लावून टाकली आपण. थोडीशी भूक लागली, कुठं काय झालं की फास्ट फूड घेणं किंवा हे सगळं एकदम वाईट चाललं आहे सगळं. नित्यक्रम ठेवला तर सगळ्या गोष्टी होऊन जातात. सकाळचा नाश्ता केल्यानंतर पाणी पिलं. पाणी 4 लिटर प्यायचं असतं दिवसाचं. 4 लिटर पाणी हळूहळू. आता काम बाहेर कुठं गेल्यावरती शूट करता येत नाही समजा कामातून ह्याच्यातून, त्यामुळे सकाळचं थोडंसं शूट होतं. नंतर हे पाहू शकता तुम्ही, गहू लावला आहे. हा पण गहू एकदम मस्त आला आहे. ऑर्गॅनिक पद्धतीची शेती करायचं शक्यतो डोक्यात आहे. नंतर भगवद्गीता वाचली, भगवद्गीतेची 7 पाने वाचली. किती मोठं